फोटो तुझे आणि सोनियाचे। सगळ्यात पहिल्या दिवशी जेव्हा मी सोनियाला भेटले तेव्हा तू काय म्हणाला होता आठवतंय तुला? सोनिया माझ्या मित्राची गर्लफ्रेंड आहे। ही रिंग मी तुला विचारलं ही रिंग कोणाची आहे तर तू चटकन म्हणाला सोनियाची। आणि मग मला सोन्याची अंगठी जी मी तुझ्यासाठी आणली। ही रिंग बोटातून कधीच काढू नको। काय आठवतंय ना? आणि सगळ्यात शॉकिंग होता तो सोनियाचा प्रेग्नन्सी रिपोर्ट, ज्यावर तू म्हणालास अभिजित आणि सोनिया इतके एकत्र आले की सोनियावर अबॉर्शनची वेळ आली, ज्यासाठी ती पैसे मागते। ही रिंग नीट बघ। ही रिंग जयने माझ्यासाठी कधीच बनवली नव्हती। ही रिंग जयने सोनियासाठी बनवली होती आणि म्हणून त्या बिचारा मेघनाला तू ही रिंग आणायला पाठवलं। कारण नेलपेंट सांडल्यामुळे मी अंगठी काढून ठेवली होती आणि तुला भीती वाटली की अंगठीवरचं मी वाचेल की काय, राईट? इतकं सगळं खोटं बोलूनही तू एक्सपेक्ट करतोस की मी तुझ्याशी लग्न करावं? या सगळ्याचा एकच अर्थ होतो जय, स्वतःची बाजू सावरायला तू दुसऱ्यांचा कितीही लेवलपर्यंत वापर करू शकतो। हाच तुझा खरा स्वभाव आहे आणि हाच खरा जय आहे। मला निघायला हवं मामा। ही इथून गेली तर माझा अख्खा प्लॅन फिसकटेल। आता असं इथे थांबायला काही कारण नाहीये माझ्याकडे। शमी एक मिनिट, हे बघ कुठलाही निर्णय घाईत घेऊ नकोस। घाईत घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे ठरतात। जो माणूस तुझ्यासाठी आपला जीव धोक्यात घालू शकतो तो तुझ्यावरती जीवापाड प्रेम करत असणार। असं नको व्हायला। प्रेम हाकेच्या अंतरावर होतं आणि तू हाकच दिली नाहीस। अभिजित नाहीये घरी? अगं तो कुठेतरी गेलाय, त्याचा फोनही स्विच ऑफ येतोय। त्याच टेन्शन मध्ये सगळे। का काय झालं? अगं काही नाही, माझ्या फ्लाईटची वेळ झाली होती ना, म्हटलं सगळ्यांना भेटून घेऊ एकदा। आणि तू काळजी घे स्वतःची।